Hello students, today's lecture we will discuss about unit number 5, conservation of biodiversity. In this chapter the next point is continue threats of biodiversity. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे द इम्पॉर्टंट फॅक्टर्स लिडिंग टू एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज अँड कन्सिक्वंट लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आर ॲज फॉलोज. मग बायोडायव्हर्सिटी जी आहे, लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्यांचं सराउंडिंग, ओके, मग याचं कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन कसं करायचं किंवा प्रोटेक्शन करायच्या वेळेस काय काय प्रॉब्लेम्स येतात किंवा कोणत्या हेल्पनं किंवा कोणत्या वेनं आपण ते प्रोटेक्शन करू शकतो किंवा केले गेलेलं आहे. ओके, मग ते स्पेसीज वाईज असेल किंवा जेनेटिक वाईज असेल, ओके, किंवा एरिया वाईज त्याचं काय केलेलं असेल, कॉन्झर्वेशन केलेलं असेल. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आता डिस्ट्रक्शन ऑफ हॅबिटॅट्स. डिस्ट्रक्शन ऑफ हॅबिटॅट्स म्हटल्यानंतर काय, मग ते प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यांचे जे कॅरेक्टर्स आहेत, त्यांचं जे हॅबिटॅट आहे त्या कंडिशनला, त्या सराउंडिंगला ते काय करतात, ॲडॅप्ट करून घेतात आणि स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करून प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. देन इट इज अ नॅचरल हॅबिटॅट इज अ प्रायमरी थ्रेट टू बायोडायव्हर्सिटी. म्हणजे स्वतःचं रक्षण करणं किंवा त्या बायोडायव्हर्सिटी जी आहे तिचं प्रोटेक्शन करणं, इट इज अ प्रायमरी फंक्शन किंवा प्रायमरी हॅबिटॅट आपण त्याला म्हणतो. ओके, विच प्रोटेक्ट्स फ्लोरा अँड फौना, डॅम्स, क्रॉपलँड्स, ग्रेझिंग ग्राउंड्स. ओके, आता विच प्रोटेक्ट्स, मग काय प्रोटेक्ट केलं जातं, फ्लोरा अँड फौना. आता फ्लोरा मीन्स ऑल प्लांट्स अँड फौना मीन्स ऑल ॲनिमल्स. ओके, देन डॅम्स, त्यानंतर क्रॉपलँड्स अँड ग्रेझिंग ग्राउंड, या सगळ्यांचं काय करणं आहे, प्रोटेक्शन करणं आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. देन द कॅलिफोर्निया कोडार, a shy scavengers which is the largest flying birds of today's has been severely affected by human cleanliness. ओके, कॅलिफोर्निया कोडार या ठिकाणी काय होतं आहे, खूप मोठे पक्षी, ओके, किंवा त्यांची कम्युनिटी असेल, त्यांचं तिथं कॉलनी असेल, मग त्या ह्युमन ॲक्टिव्हिटीजने किंवा ह्युमन क्लीनलीनेस, ओके, किंवा ते ह्युमन ॲक्टिव्हिटीज थ्रू ते काय झालं, त्यांना तिथं प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर ते बर्ड्स जे आहे त्यांचं काय झालं, तिथं डिस्ट्रक्शन झालेलं आहे, डिसमिस झालेले आहेत. ओके, म्हणजे त्यांचं काय डिस्टर्बन्स तिथं झाला आणि त्यांची जी कम्युनिटी असेल ती काय झालेली तिथं अनडेव्हलप झाली. पण नंतर ह्युमन क्लीनलीनेस किंवा मग नंतर ह्युमननेच त्याचं काय केलं आहे, तर प्रोटेक्शन करण्याचं काम केलेलं आहे, कॉन्झर्वेशन करण्याचं काम केलेलं आहे. द नेक्स्ट, habitat fragmentation. It is a process where large continuous area of habitat is divided into 2 or more fragments. मग एक खूप मोठा एरिया आहे किंवा खूप मोठी व्हिलेज आहे किंवा एक जॉग्राफिकल एरिया आहे, त्याचं काय करणं, कॉन्झर्वेशन करायचं आहे. पण आपल्याला टोटल एरिया जो आहे त्याचं काय होणार नाही, कॉन्झर्वेशन आपल्याला मॅनेजमेंट जमणार नाही असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं किंवा असं ज्यावेळेस ह्युमन बिईंगला वाटतं किंवा त्या सिस्टीमला वाटतं, त्यावेळेस त्याचं काय केलं जातं, डिव्हायडेशन केलं जातं, फ्रॅगमेंटेशन केलं जातं. म्हणजेच स्टेप वाईज त्याचं काय केलं जाईल, तिथं कॉन्झर्वेशन केलं जाईल. ओके, द मोस्ट सबटल फॉर्म्स ऑफ हॅबिटॅट डिग्रेडेशन इज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशन इट इज अ मोस्ट सबटल किंवा सबटल प्रोसेस असं आपण म्हणतो. कारण का, एन्व्हायरमेंट पोल्युशन किंवा नॉईज पोल्युशन, स्मोक पोल्युशन, एअर पोल्युशन, इट एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, ओके, किंवा नॅचरल प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणतो. पण ज्यावेळेस ह्युमन काहीतरी ॲक्टिव्हिटी करेल त्याच वेळेस हे पोल्युशनचे काय होतं आहे, तिथं प्रॉब्लेम क्रिएट होतो. ओके, मग तो क्रिएट झाल्यानंतर त्याचं कंट्रोल व्हावं म्हणून काय केलं जातं, झोन वाईज किंवा त्या फ्रॅगमेंट किंवा तो एरिया वाईज तेवढं काय केलं जातं, त्याला रिस्ट्रिक्शन ॲप्लाय केले जातात. देन इंट्रोडक्शन ऑफ एक्झॉटिक स्पेसीज. न्यू स्पेसीज एंटरिंग इन अ जॉग्राफिकल रिजन दॅट इज कॉल्ड एज अ एक्झॉटिक स्पेसीज. तर जॉग्राफिकल एरिया म्हणजेच काय, ते व्हिलेज असेल किंवा एक प्लेस असेल किंवा फॉरेस्ट असेल, त्या एरियामध्ये न्यू प्लांट काय होणं, डेव्हलप होणं, त्याची एंट्री होणं, यालाच एक्झॉटिक स्पेसीज असं म्हटलेलं आहे. देन पोचिंग.
killing of prohibited wild animals for illegal trading of wildlife products is called poaching. ओके, म्हणजेच काय, जे ॲनिमल्स आहेत, वाईल्ड लाईफ आहेत, ओके, सिंह, हत्ती, वाघ किंवा अजून जे वन्य प्राणी आहेत त्यांचं काय करणं, किलिंग करणं, हंटिंग करणं विथ द इलिगली प्रोसेस. ओके, नॉट अ लिगली, म्हणजे त्यांना काय मारणं किंवा त्यांची शिकार करणं हा काय कायद्याने गुन्हा आहे असं पण सांगितलेलं आहे. ओके, मग ते करू नये किंवा त्यांचा जो डेथ रेट आहे तो कमी होण्यासाठी किंवा त्यांचा बर्थ रेट इन्क्रीज होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यांचं कॉन्झर्वेशन करावं लागेल. ओके, म्हणून ते काय लिगली प्रोसेस किंवा ते लिगली काय केलं आहे, त्यांचं कॉन्झर्वेशन केलेलं आहे, प्रोटेक्शन करण्याचं काम चालू आहे. ओके, जेणेकरून त्यांचं काय होईल, डेव्हलपमेंट होईल आणि जी बायोडायव्हर्सिटी आहे ती काय होईल, इन्क्रीज होऊन जी अर्थ आहे, अर्थचं डेव्हलपमेंट किंवा फेवरेबल कंडिशन काय राहील, मेंटेन राहील आणि अर्थचं जे टॉलरन्स आहे तो मेंटेन राहील. ओके, then next point, conservation of biodiversity. मग ते कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज अ 2 टाइप्स. ओके, मग एक आहे इन सितू कॉन्झर्वेशन अँड नेक्स्ट इज अ एक्स सितू कॉन्झर्वेशन. आता त्यापैकी इन सितू कॉन्झर्वेशन जे आहे ते आपण बघूया. इट रेफर्स टू द कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इन देअर नॅचरल हॅबिटॅट्स थ्रू प्रोटेक्शन ऑफ टोटल इकोसिस्टीम. मग टोटल इकोसिस्टीम जे आहे तिचं काय करणं, नॅचरली म्हणजे नेचरच काय करतं आहे, स्वतःचं प्रोटेक्शन करतं आहे. ओके, त्या प्रोसेसला इन सितू म्हणजे नेचरच्या इंटरकनेक्शन किंवा इन बिटवीन नेचर किंवा नेचरच्या आतच काय होणार ही प्रोसेस आहे. ओके, देन प्रोटेक्टेड एरियाज. मग कशी करायची ती, त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे नॅशनल पार्क्स अँड वाईल्ड लाईफ सँच्युरीज. ओके, मग वाईल्ड लाईफ सँच्युरीज असतील त्यांचं काय करणं, प्रोटेक्शन करणं किंवा ते हॉटस्पॉट्स म्हणून आपण काय करतो त्यांचं रिलीज आउट करतो, त्यांना तिथं नॅशनल पार्क्स अँड वाईल्ड लाईफ सँच्युरीज. मग याच्या थ्रू काय करणं, त्याचं प्रोटेक्शन करणं. मग ते डिव्हायडेशन केलं जातं, फ्रॅगमेंट्स केले जातात आणि त्याच्या थ्रू त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. त्यामुळे फर्स्ट आहे येल्लोस्टोन इन USA. येल्लोस्टोन नॅशनल पार्क हे USA आहे. मग तिथं काय केलं, त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम केलं आहे. देन रॉयल सिडनी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्याचं प्रोटेक्शन केलेलं आहे वाईल्ड लाईफचं. देन जिम कार्बेट नॅशनल पार्क इन नैनिताल या ठिकाणी त्याचं नॅशनल पार्क त्याला नेम सिस्टीम करून त्याचं प्रोटेक्शन किंवा वाईल्ड लाईफचं प्रोटेक्शन केलेलं आहे. देन नेक्स्ट पॉईंट, मॅन वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट्स. मग मॅनने कसं त्या वाईल्ड लाईफला काय केलं आहे, प्रोटेक्ट केलं आहे किंवा त्याचे काय प्रोसेस केलेले आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे मेनी टाइम्स वाईल्ड लाईफ कॉज ए लॉट ऑफ डॅमेज अँड डेंजर टू मॅन, दस क्रिएटिंग कन्फ्लिक्टिंग सिच्युएशन्स बिटवीन मॅन अँड ॲनिमल्स. मग मॅन आणि ॲनिमल्स ज्यावेळेस काय करतं, मॅन काय करतो आहे, ॲनिमलची ज्यावेळेस हंटिंग करतो किंवा पोचिंग करतो त्यावेळेस काय होतं, जी ॲनिमल लाईफ असेल ती काय होते, पूर्ण डिस्टर्ब होते आणि तिला परत काय करायचं, प्रोटेक्ट करण्याचं काम केलं जातं. ओके, देन वाईल्ड लाईफ कोरियाडर्स should be provided for migratory animals during unfavorable periods. मग त्यातले जे ॲनिमल्स असतील ते वाईल्ड लाईफ किंवा ते वाईल्ड ॲनिमल्स असतील ते काय मायग्रेशन का करतात, कारण त्यांना तिथं अनफेवरेबल कंडिशन फील होते किंवा अनकम्फर्टेबल वाटतं. कारण का, ज्यावेळेस ह्युमन बिईंग काय करतं, त्यांचं हंटिंग करतो. ओके, मग तिथला जो एरिया असेल तो एरिया काय करतात, तो ॲनिमल्स ते रिलीज आउट करतात, तिथून सोडून जातात. ओके, पण मग काय केलं जातं, परत त्यांनी तिथं येण्यासाठी त्यांचं परत त्या एरियाचं काय केलं जातं, कॉन्झर्वेशन केलं जातं. ओके, व्हेन देर इज अ डिस्ट्रप्शन्स इन मायग्रेटरी रूट्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन. मग ते जे सोडून गेलेले प्राणी आहेत परत त्यांना आणून किंवा परत त्यांचं तिथं काय करायचं, कॉन्झर्वेशन करून तो एरिया डेव्हलप करायचा आणि सँच्युरी म्हणून तो एरिया काय करायचा आहे, सोडून द्यायचा, रिलीज करायचा, जेणेकरून बायोडायव्हर्सिटीचा टॉलरन्स काय होईल, मेंटेन राहील. देन नेक्स्ट सँच्युरीज किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीज आपण त्याला म्हणतो. ॲट प्रेझेंट 492 वाईल्ड लाईफ सँच्युरीज इन आवर कंट्री. आपल्या देशामध्ये 492 टोटल वाईल्ड लाईफ कंट्री किंवा सो वाईल्ड लाईफ एरिया किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी काय आहे, डेव्हलप झालेले आहेत किंवा प्रेझेंट आहेत. ओके, तर त्यापैकी जे आहेत ते सांगितलेले आहेत. सुलतानपूर लेक बर्ड सँच्युरी इन हरियाणा, मुदुमलाई इन तमिळनाडू, नागार्जुना सागर सँच्युरी इन आंध्र प्रदेश, मानस वाईल्ड लाईफ इन आसाम अँड पेरियार
सँच्युरी इन केरळा. ओके, या ठिकाणी काय त्या सँच्युरीज इथं डेव्हलप झालेल्या आहेत, प्रोटेक्ट केलेले आहेत. ओके, देन नेक्स्ट एक्स सितू कॉन्झर्वेशन. एक्स सितू कॉन्झर्वेशन म्हणजेच काय, ॲनिमलला काय करायचं, प्रोटेक्ट करायचं आहे पण त्या एरियामध्ये. ओके, मग त्याच्यामध्ये काही चेंज करून किंवा त्याच्यावरती काही प्रोसेस ॲप्लाय करून तो ॲनिमल काय करायचा, डेव्हलप करायचा आहे आणि त्याचं नेक्स्ट जनरेशन असेल ते पुढं कंटिन्यू करायचं आहे. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी ॲट अ प्लेस अवे फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटॅट. मग त्याच्या नॅचरल हॅबिटॅटच्या हेल्पनं किंवा त्याच्या जे इंटरनल हॅबिटॅट्स असतील त्याच्या हेल्पनं काय करायचं त्याला, किंवा त्याचे जेनेटिक कॅरेक्टर्सवरून त्याला काय करायचं तिथं प्रोटेक्ट करायचं आहे. ओके, एक्झाम्पल जर्म प्लाझम बँक्स, स्टोरेज ऑफ जर्म प्लाझम ॲट अ लो टेम्परेचर, दॅट इज कॉल्ड ॲज ए क्रायो प्रिझर्वेशन. मग ते जर्म प्लाझम असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतील त्यांना काय करायचं, स्टोअर करून ठेवायचं किंवा त्यांना सेफ ठेवायचं आहे इन लो टेम्परेचरला, त्यालाच काय म्हटलं जातं, क्रायो प्रिझर्वेशन. देन नेक्स्ट फील्ड जीन बँक्स आर अदर वेज ऑफ प्रिझर्वेशन ऑफ जेनेटिक रिसोर्सेस. मग ते जर्म प्लाझम जे आहे ते जेनेटिक रिसोर्सेस म्हणून आपण काय करतो, किंवा ते आहेत, ओके, किंवा ते होते हे आपल्याला माहिती असावं म्हणून त्याचं स्टोरेज केलेलं आहे. ओके, किंवा स्टोरेज केलेलं असेल आणि ते जर असतील तर फॉर एक्झाम्पल आता डायनासोर हे आपल्याला सध्या फक्त ऐकायला मिळतं किंवा ते आपण पिक्चरमध्ये बघू शकतो, पण ॲक्च्युअल आपण तो बघितलेला नाही. पण तो पिक्चर जो आहे किंवा त्याचे जे फॉसिल्स असतील ते जर ते जर प्रिझर्व केलेले असतील तर आपल्याला ते ॲज अ फॉसिल्स म्हणून आपण बघू शकतो. ओके, दॅट इज अ जेनेटिक रिसोर्सेस आपण त्याला म्हणू शकतो. देन कॉन्झर्वेशन ऑफ वाईल्ड रिलेटिव्ज ऑफ क्रॉप्स, प्लांट्स, व्हरायटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग काय केलं, ते कॉन्झर्वेशन केलं, त्याचं प्रोटेक्ट केलं आहे. मग काय केलं आहे, त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते प्रोटेक्ट केलेले असतील, त्याच्यावरती जे व्हरायटीज आहेत त्या प्रोटेक्ट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या व्हरायटीज काय करणं, प्रोटेक्ट करणं, जेणेकरून त्या होत्या पण नंतर त्याचं काय झालेलं आहे, त्यांचं डिस्टर्बन्स झालं, त्याच्यामुळे ते काय झाले, अनडेव्हलप झाले. ओके, पण त्या होत्या ही दाखवायचं काम डायव्हर्सिटी करते. ओके, प्लांट्स अँड ॲनिमल्स कन्झर्व इन बोटॅनिकल गार्डन्स, झूज अँड ॲक्वारिया कॅन बी यूज टू रिस्टोअर डिग्रेडेड लँड. ओके, मग ते आहेत, ॲनिमल होते, प्लॅन्ट होत्या, हे काय करायचं आपण प्रिझर्व करून ठेवायच्या, कन्झर्व करून ठेवतो. किंवा ते आत्ता आपण जसं फॉर एक्झाम्पल कोल्हापूरमध्ये शाहू पॅलेस आहे. ओके, तर तिथं काय केलं, ते ॲनिमलचं काय केलं, स्टोरेज केलेलं आहे. ओके, जे ॲनिमलच्या त्या डेड बॉडीज असतील किंवा त्यांचे जे स्केलेटन्स असतील त्याचं काय केलेलं आहे, तिथं प्रोटेक्शन केलेलं आहे, कन्झर्व केलेले आहेत. कारण का, त्या होत्या ऑलरेडी आणि पण आता सध्या काय नाही, त्या अवेलेबल नाहीत, पण त्या आहेत ह्या प्रूफ राहण्यासाठी, त्याचं कॉन्झर्वेशन. मग त्या जर असतील तर काय होतं आणि जर नसतील तर त्याचा काय इफेक्ट होतो हे कॉन्झर्वेशनमध्ये स्टडी केलं जातं. दॅट इज कॉल्ड एज ए एक्स सितू अँड इन सितू कॉन्झर्वेशन. आता इन सितू म्हणजे काय, एन्व्हायरमेंट म्हणजे पूर्ण एन्व्हायरमेंट आहे त्याच्या आतल्या आतच काय करणं, त्याचं म्हणजे आहे त्याच कंडिशनला त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम केलं जातं. पण एक्स सितूमध्ये काय केलं जातं, ऑलरेडी आहे पण ते आता सध्या अवेलेबल नाही, म्हणून त्याचं जेनेटिक प्रूफमध्ये किंवा फॉसिल प्रूफमध्ये काय करणं, त्याला डेव्हलप करून ठेवणं, प्रिझर्व करून ठेवणं, जेणेकरून नेक्स्ट जनरेशन त्याचं काय करतं आहे, त्याचं कॉन्झर्वेशन करेल. ओके, चॅप्टर नंबर 5 कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी इज फिनिश. थँक्यू, बेस्ट लक.